खंडणीमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट समोर येते आहे। ती म्हणजे खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचे 3 मोबाईल आता सीआयडीने जप्त केलेले आहेत। तर या मोबाईलची फॉरेन्सिक तपासणी ही केली जाणार आहे। आज सीआयडी कडून कराडच्या आवाजाचे नमुने घेतले जाण्याची शक्यता आहे। दरम्यान अद्यापही विष्णू चाटेचा मोबाईल तपास पथकाला सापडलेला नाहीये। त्याच्या मोबाईलचा शोध हा सध्या पोलीस घेत आहेत। विष्णू चाटेचा मोबाईल मिळेपर्यंत कराड खंडणीसाठी फोनवरून बोलल्याचं स्पष्ट होणार असल्याचं सध्या तरी कळतंय। जोपर्यंत दोन्ही मोबाईल हाती लागत नाही तोपर्यंत या संपूर्ण प्रकरणातले धागेदोरे जे ते समोर येणार नाहीयेत। मात्र सध्या कराडच्या आवाजाचे नमुने घेतले जाणार असल्याचं कळतंय। मात्र वाल्मिक कराडचे तर तब्बल 3 मोबाईल आता पोलिसांनी जप्त केले असल्याचं देखील पाहायला मिळतंय। मात्र यामध्ये केवळ विष्णू चाटे याचा मोबाईल जो आहे तो अद्यापही हाती लागलेला नाहीये। त्यामुळे आता त्याचा मोबाईल हाती लागल्यानंतरच या प्रकरणातले धागेदोरे जे आहेत ते समोर येणार आहेत।